कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. निशी, आय प्रॉमिस, मुंबईला गेल्या गेल्या इमिडिएटली आपण तुझ्या विजाच्या तयारीला लागू. निशी, तुला आता खूप जोर लावून बॅडमिंटनची प्रॅक्टिस करायची गरज आहे. मुंबईला गेल्यावर आपण जितके दिवस एकत्र राहू त्या दिवसात तुला प्रॅक्टिस करता येईल अशी अरेंजमेंट मी करणारच आहे. आणि मग लंडनला गेल्यावर ज्या इन्स्टिट्यूटमध्ये मी कोच असेन तिथे सुद्धा तुला प्रॅक्टिस करता येईल. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या फ्युचरसाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि ह्या आपल्याला कराव्या लागतील. सर, मी तुमच्यासाठी सगळं करायला तयार आहे, पण हे सगळं आत्ताच व्हावं. मला माहिती आहे हे सगळं खूप अचानक खूप लवकर घडतंय, पण निशी, लुक ॲट द ब्राईट साईड. तुला माहिती आहे ना, तुझा खेळ बघून मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. माझं स्वप्न आहे की बॅडमिंटनच्या फील्डमध्ये तू माझ्याहून जास्त अचीव्ह करावंस, तुझं नाव माझ्याहून जास्त मोठं व्हावं. आपला प्लेयर आपल्याहून पुढे जातोय, आपल्याहून जास्त अचीव्ह करतोय. कुठल्याही कोचसाठी याहून जास्त प्राऊड मोमेंट दुसरं काहीच नाही आहे. आणि मला हे मोमेंट एक्सपिरियन्स करायचं आहे निशी. आणि आता तर दादांनी सुद्धा तुला आशीर्वाद दिलाय, तर तोही प्रॉब्लेम राहिला नाहीये. निशी, या वाटेत मी कायम तुझ्यासोबत असणार आहे, आय प्रॉमिस. आणि लाईफमध्ये काहीतरी मोठं अचीव्ह करण्यासाठी या छोट्या छोट्या सॅक्रिफायसेस कराव्या लागतात. मला मान्य आहे की आपण काही दिवसांसाठी एकमेकांपासून लांब असू, पण त्याचा विचार आत्ता करून आपण हे जे आत्ता एकमेकांसोबत आहोत हे क्षण का वेस्ट करायचे. मला पण तिथे जाण्याआधी सोबत घेऊन जायला काही रोमॅन्टिक आठवणी नको आहेत का? निशी, सगळं ठीक होईल, आय प्रॉमिस. सॉरी. सॉरीच्या ऐवजी काहीतरी वेगळं सुद्धा चालेल. आई, मलाच कसा माझा बर्थडे लक्षात नाहीये. मॉम होती तेव्हा ती पूर्ण मंथ माझा बर्थडे सेलिब्रेट करायची. किती स्पेशल फील व्हायचं. बट आता सगळे विसरलेत. डॅडने कॉल नाही केला. श्रीनिवास तर जाऊ दे. दिस इज नॉट फेअर यार. श्रीनिवास असा कसा माझा बर्थडे विसरू शकतो. आणि म्हणे प्रेम आहे तुझ्यावर. काय प्रेम आहे? साधा गर्लफ्रेंडचा बर्थडे लक्षात नाही ठेवतायत तुला. दादा मला सांगणार. आय एम शुअर उद्या ना कोणीतरी मला विश करेल आणि मग याला आठवेल. मग येईल म्हणत म्हणत सॉरी ओवी, मी विसरलो, सॉरी ओवी. आणि तेव्हा बोलला ना काही, तो मी ना त्याची विश एक्सेप्टच करणार नाही. इडियट. म्हणू देत ओवी. मावशी, काय कोणाशी बोलतोस? नाही कोणाशी नाही. मग काय एकटंच बडबडत होतस? नाही अगं, ते जस्ट असं. काय झालं? चेहरा असा पडला का? कोणी काय बोललंय का? नाही. मग बरं वाटत नाही का तुका? मावशी नाही, आय एम फाईन. ठीक आहे. मग काय झालं काय आता सांग. श्रीनिवास ग, बघ ना कसा वियर्ड बिहेव करतो. अरे देवा, काय केलं ना आता श्रीनून? भांडलो काय तुझ्यासोबत? नाही भांडला नाही, बट काय झालं ओवी? तो त्याच्या फ्रेंडकडे गेलाय. तर माहित आहे का? आता काय करणार ओवी? घरात कार्यक्रम आहे ना उद्या. उद्या काय त्याचा अभ्यास होणार नाही, म्हणून तो आता मित्राकडे गेलो अभ्यास करू. तू इतका कसा रागवलंस पण? हा
अहो लग्नानंतर काढूसाठी थोडं तरी राग ठेव. अभ्यासासाठीच तर गेलो मावशी नाही, पण उद्या माझा तुझा वाढदिवस हा माहित आहे माका. पण श्रीनिवास विसरला ना. घे बाय माझे. श्रीनू तुझं वाढदिवस विसरलो? असं कसं विसरलो? बरं विसरला तर विसरला. तू त्याला आठवण करून द्यायचीस ना, गडबडीत विसरला असाल. का मी का आठवण करून द्यायची? त्याला हे लक्षात ठेवायला हवं ना. बरं तो आता येईल ना तेव्हा त्याला झापतंय बघ बरोबर. नाही हा मावशी, तू त्याला काही बोलायचं नाही. त्याला अजिबात आठवण करून देऊ नको. असं कसं आठवण नाही करून द्यायचं? तुझं वाढदिवस हा, तू विसरला? नाही मावशी, तू काही बोलू नको. अगो असं काय करतो मावशी, तुला माझी शपथ. ओवी शब्द काय घालतोस? वेडी आहेस काय? सॉरी, बट प्लीज तू त्याला काही बोलू नको. बरं ठीक आहे. श्रीनू जेव्हा उद्या येत ना घरी तेव्हा तुझ्या वाढदिवसाबद्दल मी त्याला काय सांगणार नाही. मग तर झालं. तू आता एवढे नाराज राहू नकोस. बघू हस जरा. मावशी, उद्या माझा वाढदिवस आहे. होय माहित आहे मका. श्रीनू, आता बघतेच मी तू ओवीचा वाढदिवस कसा साजरा करतोस ते. ओवीच्या ऐवजी तुलाच सरप्राईज करते की नाही ते बघच. मेसेज करून इथे का बोलवलंय मला? मिस्टर श्रीनिवासला माझा बर्थडे लक्षात येतं. आय न्यू तो माझा बर्थडे नाही विसरला. काहीतरी प्लॅन केला असेल त्याने. लवकर ये ना. आला का नाही? किती वेळ? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.